नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व GR शासन निर्णय असणार आहे ते सर्वचे सर्व GR शासन निर्णय एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमके GR शासन निर्णय हे कुठल्या विभागामार्फत आले आहे ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता। कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की विंड्स म्हणजेच की वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टीम या योजनेअंतर्गत नवीन लेखा शीर्षकास मान्यता देण्याबाबत GR दिनांक 20/2/2026। विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शीर्षक आहे महाराष्ट्र कृषी सेवा गट व कनिष्ठ या संवर्गातील महाराष्ट्र कृषी सेवा गट व तंत्र अधिकारी संवर्गात पदोन्नतीबाबतचा अजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक 20/2/2026। विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शीर्षक आहे जिल्हा कृषी महोत्सवासाठी निधी वितरित करण्याबाबत GR दिनांक 20/2/2026। विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शीर्षक पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार सन 2024 ते 25 अंतर्गत गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी राज्य हिस्सा अनुदानाकरिता एकूण 7,17,45,595 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबतचा अजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत अंबिया बहार सन 2024 ते 25 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता एकूण रक्कम 28,70,55,502 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबतचा अजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शीर्षक आहे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार सन 2022 ते 23 मधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाकरिता एकूण 52,92,854 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्याकरिता वितरित करण्याबाबतचा हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शीर्षक पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार सन 2023 ते 24 मधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाकरिता रुपये 18,46,228 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्याबाबतचा अजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शीर्षक आहे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार सन 2023 ते 24 अंतर्गत गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाकरिता एकूण 1,81,651 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्याकरिता अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शीर्षक आहे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2023 मधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाकरिता रुपये 22,83,281 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठीचाच हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR हा मित्रांनो कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड ITI PM सेतू या केंद्र शासनाच्या योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्याबाबतचा अजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग। शीर्षक आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये प्राधान्य लाभ देण्याबाबतचा अजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग। शीर्षक आहे श्री संजय मसंद सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वर्धा यांच्याकडे सोपविण्यात येणाऱ्या अतिरिक्त कार्यभाराबाबतचा अजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत श्री देवप्पा आ गावडेसह सचिव
GR दिनांक 20/2/2026. विभागाचे नाव विधी व न्याय विभाग. शीर्षक आहे प्रशासकीय मान्यता छत्रपती संभाजीनगर येथील कोर्टाच्या आवारात लॉयर्स हॉल, तळमजला 2 मजले बांधणेबाबतचा अजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 20/2/2026. विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग. शीर्षक आहे जन्म मृत्यू नोंदीकरिता आवश्यक असलेले कोरे नमुने छपाई करण्यासाठी रुपये 29,60,000 फक्त इतका निधी हा वितरित करण्याबाबतचा अजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग. शीर्षक आहे नागपूर चंद्रपूर प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास मान्यता तसेच सुधारित आखणीस मान्यता व भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचा अजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे श्री के सूर्यकृष्णमूर्ती अप्पर जिल्हाधिकारी यांना उपसचिव राज्य निवडणूक आयोग या पदावरील प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देण्याबाबत. विभागाचे नाव ग्रामविकास विभाग. शीर्षक आहे सन 2025 ते 26 या वर्षासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत आदिवासी घटक कार्यक्रमासाठी निधी वितरित करण्याबाबत. विभागाचे नाव ग्रामविकास विभाग. शीर्षक आहे स्टार्टअप ग्रामीण उद्योजकता विकास कार्यक्रम या योजनेकरिता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरित करण्याबाबतचा अजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव ग्रामविकास विभाग. शीर्षक आहे सन 2025 ते 26 या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अर्थसहाय्याबाबतचा अजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. शीर्षक आहे अटल वयो अभ्युदय योजना या योजनेअंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये स्वतंत्र आहरण खाते उघडण्यास मान्यता प्रदान करण्याबाबत GR दिनांक 20/2/2026. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई येथे दिनांक 5 मार्च ते 8 मार्च 2026 कालावधीत आयोजित करण्यास येणाऱ्या महिला कला महोत्सव 2026च्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई येथील संकुलनातील मिनी थिएटरसाठी दिनांक 27 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 31 मे 2025 या कालावधीसाठी भाड्याने घेण्यात आलेल्या प्रोजेक्टच्या भाड्याच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी कार्योत्तर प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे उत्तरेश्वर मंदिर तेर तालुका जिल्हा धाराशिव या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे धारूर किल्ला तालुका धारूर जिल्हा बीड या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा साहित्य आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे औसा किल्ला तालुका औसा जिल्हा लातूर या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. GR दिनांक 20/2/2026. यानंतरचा GR आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता मध्यवर्ती संग्रहालय नागपूर अजब बंगला या संग्रहालयाची जतन दुरुस्ती इमारत गळती व अंतर्गत मांडणी कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत GR दिनांक 20/2/2026. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे नळदुर्ग किल्ला तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत GR दिनांक 20/2/2026. यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत लेखाशीर्ष असणार आहे 2235D 72/5 बाब क्रमांक 21 पुरवठा व सामग्री. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की आदिवासी विकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत लेखाशीर्ष आपण या ठिकाणी पाहू शकता की 2225D
725 बाब क्रमांक 21 पुरवठा व सामग्री असे आहे। विभागाचे नाव नगर विकास विभाग। शीर्षक आहे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन 2025 ते 26 करिता लेखाशीर्ष 2217-1301 अंतर्गत भोर नगर परिषद जिल्हा पुणे करिता रक्कम रुपये 1,55,00,000। यानंतरचा GRE आपण या ठिकाणी पाहू शकता की नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता की राज्यातील महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत यांना विशेष रस्ता अनुदान या निधी मंजूर करण्याबाबत सन 2025 ते 26 साठी लेखाशीर्ष 30540022 अंतर्गत भोर नगर परिषद जिल्हा पुण्यात करिता रक्कम 3,45,00,000। विभागाचे नाव नगर विकास विभाग। शीर्षक आहे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन 2025 ते 26 करिता लेखाशीर्ष 22170913 अंतर्गत पुणे महानगरपालिका जिल्हा पुणे करिता रक्कम रुपये 5 कोटी। विभागाचे नाव नगर विकास विभाग। शीर्षक आहे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन 2024 ते 25 करिता लेखाशीर्ष या ठिकाणी असणार आहे 42170541 अंतर्गत बृहमुंबई महानगरपालिका जिल्हा मुंबई शहर करिता एकूण रक्कम 5 कोटी। विभागाचे नाव नगर विकास विभाग। शीर्षक आहे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदांना निधी मंजूर करण्याबाबत सन 2023 ते 24 साठी लेखाशीर्ष 42170603 अंतर्गत कागल नगर परिषद जिल्हा कोल्हापूर करिता एकूण रक्कम 6 कोटी। गडहिंग्लज नगर परिषद जिल्हा कोल्हापूर करिता एकूण रक्कम 3 कोटी। मुरगुड नगर परिषद जिल्हा कोल्हापूर करिता एकूण रक्कम 1 कोटी। त्यानंतर एकूण रक्कम रुपये 10 कोटी। विभागाचे नाव नगर विकास विभाग। शीर्षक आहे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत सन 2025 ते 26 करिता लेखाशीर्ष असणार आहे 22170913 अंतर्गत नाशिक महानगरपालिका जिल्हा नाशिक करिता एकूण रक्कम 2 कोटी। विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग। शीर्षक आहे 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षेत्र प्रकल्पांच्या परीक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा नाशिक उर्वरित महाराष्ट्र विभाग। यानंतरचा GRE मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की मृदा व जलसंधारण विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षेत्र नवीन प्रगती पथावरील प्रकल्पांच्या कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा चंद्रपूर विदर्भ विभाग। विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग। शीर्षक आहे 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षेत्र प्रकल्पांच्या परीक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा नाशिक उर्वरित महाराष्ट्र विभाग। GR दिनांक 20/2/2026। यानंतरचा GRE मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मृदा व जलसंधारण विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षेत्र नवीन प्रगती पथावरील प्रकल्पांच्या कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा नंदुरबार उर्वरित महाराष्ट्र विभाग। विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग। शीर्षक आहे 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षेत्र नवीन प्रगती पथावरील प्रकल्पांच्या कामाकरिता निधीचे वितरण जिल्हा बुलढाणा विदर्भ विभाग। विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग। शीर्षक आहे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत 101 ते 250 हेक्टर सिंचन क्षेत्र प्रकल्पांच्या परीक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा यवतमाळ विदर्भ विभाग। विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग। शीर्षक आहे 101 ते 250 हेक्टर सिंचन क्षेत्र नवीन प्रगती पथावरील प्रकल्पांसाठी निधीचे वितरण जिल्हा सिंधुदुर्ग उर्वरित महाराष्ट्र विभाग। GR दिनांक 20/2/2026। विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग। शीर्षक आहे 101 ते 250 हेक्टर सिंचन क्षेत्र नवीन प्रगती पथावरील प्रकल्पांसाठी निधीचे वितरण जिल्हा सोलापूर उर्वरित महाराष्ट्र विभाग। GR दिनांक 20/2/2026। त्यानंतरचा GR हा महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खेड विभाग जिल्हा पुणे या कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत। यानंतरील GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव गृह विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जिल्हा बीड या कार्यालयाच्या
प्रशासकीय इमारतीच्या अंतर्गत दुरुस्ती खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत साजुके आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव गृह विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 87/6/2024 व अवमान याचिका क्रमांक 35/2025 मधील न्याय निर्णयास अनुसरून बदली करण्याबाबत साजुके आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक आहे मोटार वाहन निरीक्षक या संवर्गातील विनंती बदली. GR दिनांक 20/2/2026. मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व GR होते हे सर्वचे सर्व GR हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर PDF असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला जे काही सर्व GR आहे शासन निर्णय आहे सर्व समजलेच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड GR जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR हेडलाईन सोबत. तोपर्यंत धन्यवाद.